नमस्कार. आज आपण माता पार्वतीने भगवान शिव यांना विचारलेले 3 प्रश्न व महादेवांनी त्यांची दिलेली उत्तरं याविषयी माहिती बघणार आहोत. जगात सर्वात मजबूत लाठी कोणाची आहे? आणि दुसरा प्रश्न म्हणजे सज्जन व्यक्ती जे देवाची भक्ती करतात ते नेहमी दुसऱ्यांची बोलणी टोमणे का ऐकतात? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपलेच लोक आपल्याला दुःख का देतात? यावर भगवान शिव म्हणतात, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. ही कथा भगवान शिवजी यांनी लोककल्याणासाठी माता पार्वतीला सांगितलेली आहे, जी ऐकून संसारातील व्यक्ती त्यानुसार जर आचरण करतील तर त्या व्यक्ती निश्चितच आपल्या दुःखांपासून दूर होतील आणि सुखी होतील. सगळ्या दुःखांपासून त्यांची मुक्ती होईल. तर ऐकूया या पवित्र कथा. एकदा माता पार्वतींची परमभक्त त्यांची तपस्या करत होती. तेव्हा माता पार्वती प्रसन्न होऊन तिच्याजवळ पृथ्वी लोकात येतात आणि संसारातील लोकांची अवस्था पाहून त्यांचे मन दुःखी होते. नंतर त्या परत जाऊन भगवान भोलेनाथांना म्हणतात, प्रभू, माझ्या मनात अनेक चिंता आहेत. माझ्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न झाले आहेत, जे मला तुम्हाला विचारायचे आहेत आणि माझ्या प्रश्नांचे समाधान मिळवायचे आहे. त्यावर भोलेनाथ म्हणता, पार्वती, तू तर समस्त जगाची जननी आहेस, या सृष्टीची माता आहेस. तुझ्यापासून कोणतीही गोष्ट कशी लपून राहील? भगवान भोलेनाथांच्या तोंडून ही गोष्ट ऐकल्यानंतर माता पार्वती म्हणतात, प्रभू, मी आज पृथ्वी लोकात गेली होती. तिथली अवस्था पाहून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापैकी 3 प्रश्नांची कृपा करून मला उत्तरं द्या. यावर भगवान शिव म्हणाले, जर तुम्हाला जाणून घ्यायचेच असेल तर मी तुमच्या प्रश्नांची अवश्य उत्तर देईन. मला सांग, तुझ्या मनात कोणते प्रश्न उत्पन्न झाले आहेत, ज्यामुळे तू एवढी व्यथित दिसत आहेस? यावर पार्वती माता म्हणाल्या, माझा पहिला प्रश्न आहे, संसारात सर्वात मजबूत लाठी कोणाची आहे? दुसरा प्रश्न म्हणजेच सज्जन व्यक्ती जे देवाची भक्ती करतात ते नेहमी दुसऱ्यांची बोलणी टोमणी का ऐकत असतात? तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच आपलेच लोक आपल्याला दुःख का देतात? माता पार्वतींच्या प्रश्नांवर महादेव म्हणाले, हे देवी, तुम्ही ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका. मी जेव्हा तुम्हाला कथा सांगतो तेव्हा तू झोपून जातेस. महादेवांनी सांगितलं, मी तुला 3 कथा सांगतो. या 3 कथांमध्ये तुमच्या 3 प्रश्नांची उत्तरे आहेत आणि जो कोणी या कथा ऐकतील त्यांना आपल्या जीवनातील संकट दुःखांपासून मुक्ती मिळेल. त्या व्यक्तीला आपल्या जीवनात अपार सुख प्राप्त होईल. तर ऐक पहिली कथा, ज्यात तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. एक राजा मोठा धर्मात्मा, न्यायी व परमेश्वराची भक्ती करणारा होता. त्याने श्रीकृष्णाचे मंदिर बनवले आणि एका ब्राह्मणाला तेथे पुजारी म्हणून नियुक्त केले. तो ब्राह्मण मोठा सदाचारी, धर्मात्मा आणि संतोषी होता. तो राजाकडे कधीही काहीही मागत नव्हता आणि राजा त्याच्या स्वभावामुळे प्रसन्न होता. राजाच्या या मंदिरात पुजारी म्हणून तो 20 वर्ष त्याने घालवले होते. त्याने कधीही राजाला काहीही प्रश्न केला नाही. राजाने आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले, विद्वान बनवले. मोठा झाल्यावर एक सुंदर राजकन्येबरोबर त्याचा विवाह करून दिला. लग्न करून जेव्हा ती राजकन्या आली त्या रात्री तिला झोपच आली नाही. ती इकडे तिकडे फिरू लागली आणि आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली. तिने राजकुमाराची तलवार पाहिली व उचलली. तिच्याकडून ती तलवार जड असल्याने खाली पडली, तर ती झोपलेल्या राजकुमाराच्या मानेवर पडली. त्यामुळे राजकुमाराची मान धडापासून वेगळी झाली. त्याचा मृत्यू झाला. तेव्हा राजकन्या आपल्या पतीचा मृत्यूशोक करायला लागली व परमेश्वराचा धावा करायला लागली, प्रार्थना करायला लागली, माझ्याकडून हे पाप कसं झालं? माझ्याच हातून माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे. तुम्हाला तर माहीत आहे मी जाणून बुजून केले नाही, पण मी हे सत्य कोणाला सांगूही शकत नाही, कारण माझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. सकाळी जेव्हा पुजारी पूजा करण्यासाठी आला तेव्हा राजकन्या शोक करायला लागली आणि जोरजोरात रडायला लागली. माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे असे ती सांगू लागली. मग तेथे लोक जमू लागले. राजाने विचारलं, माझ्या मुलाला कोणी मारलं?
तेव्हा राजकन्या म्हणाली, मला माहीत नाही तो कोण होता, पण त्याला श्रीकृष्णांच्या मंदिरात जाताना मी पाहिलं होतं. राजाबरोबर सर्व लोक तेथे मंदिरात गेले, तर ब्राह्मणाला पूजा करताना पाहिलं आणि त्याला पकडून विचारलं, तू राजकुमाराला का मारलेस? यावर पुजारी म्हणाला, मी राजकुमाराला मारले नाही, मी तर राजमहल पण पाहिला नाही, मी वाडा देखील बघितलेला नाही, इथे देव साक्षी आहे आणि न बघता कुणाला दोष देखील लावू नका, हे ठीक नाही. त्याचे म्हणणे बोलणे कोणीही ऐकून घेतले नाही. मग राजा म्हणाला, ज्या हातांनी माझ्या मुलाचे प्राण घेतलेस ते तुझे हात कापण्याचा मी आदेश देतो. असं म्हणून राजाने त्याचे दोन्ही हात तोडले. यावर ब्राह्मण दुःखी होऊन राजाला अधर्मी म्हणून तो देश सोडून गेला आणि शोधू लागला की कोणी विद्वान ज्योतिषी भेटला तर त्याला विचारेल की विना अपराध मला शिक्षा का मिळाली. शोधता शोधता त्याला कोणीतरी सांगितले, काशीमध्ये विद्वान ज्योतिषी राहतात. मग तो ब्राह्मण त्याच्या घरी पोचला. पाहिलं, ज्योतिषी बाहेर गेले होते. पुजाऱ्याने ज्योतिषीच्या पत्नीला विचारलं, माता, ज्योतिषी महाराज कुठे गेले आहेत? तेव्हा तो ज्योतिषीची पत्नी ज्योतिषीला शिव्या देऊ लागली. पुजारी मनात विचार करू लागला, मी तर माझे हात का कापले याचे उत्तर विचारायला आलो होतो. एवढ्यात ज्योतिषी आले. तेव्हा ज्योतिषीच्या पत्नीने शिव्या द्यायला सुरुवात केली आणि त्याचा तिरस्कार केला, पण ज्योतिषी शांत राहिले. पुजाऱ्याला पाहून ज्योतिषी बोलले, बोला पुजारी महाराज, कसं येणं केलं? यावर पुजाराने ज्योतिषीला विचारलं, तुमची पत्नी तुमचा इतका तिरस्कार का करते, जे कोणीही सहन करणार नाही, आणि तुम्ही सहन करता याचं काय कारण आहे? यावर ज्योतिषी बोलले, ही माझी पत्नी नाही, माझं कर्म आहे. जगात जे आपले भाऊ बहीण आई वडील गुरु आहेत ते आपले कर्मच आहे, आणि माझी पत्नी हे माझं कर्म आहे. हे भोगल्याशिवाय माझी सुटका नाही. आपलं केलेलं अवश्य आपल्याला भोगावंच लागतं, आणि म्हणून मी तिच्यावर चिडतही नाही, कारण पुढे जाऊन या कर्माची मला वाईट फळे मिळू शकतील. पुढे ज्योतिषीने पुजाऱ्याला आपल्या पूर्वजन्माची कहाणी सांगितली. तो म्हणाला, मी पूर्वजन्मी एक बगळा होतो आणि माझी पत्नी ही गाढव होती आणि तिच्या पाठीवर एक जखम होती. त्या जखमेमुळे ती खूप दुःखी होती आणि कमजोर देखील झाली होती. माझा स्वभाव खूप दुष्ट होता, त्यामुळे माझ्या चोचीने मी तिच्या घावावर नेहमीच मारून तिला अजूनच दुःखी करत होतो, आणि जेव्हा ती तडफडत होती तेव्हा मला आनंद व्हायचा. माझ्यामुळे ती बाहेर येत नव्हती, पण तरी मी तिला शोधून काढायचो आणि ती जिथे सापडली तिला दुःखी करायचो. आणि माझ्यामुळे ती एकदा गाव सोडून जंगलात निघून गेली. तिथे ती गंगा किनारी हिरवं गवत खाऊन आनंदी राहायला लागली, पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. मी तिला शोधत शोधत तिथे जाऊन पोचलो आणि परत तिच्या पाठीवर चोच मारली आणि माझी चोच तिच्या हाडामध्ये घुसली. तिने सोडवण्याचा बराच प्रयत्न केला, पण ती चोच काही निघाली नाही. मी पण चोच काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण चोच काही निघाली नाही. तिने विचार केला, हा दुष्ट मला असा सोडणार नाही, मी पाण्यात जाते. असा विचार करून ती गाढव पाण्यात गेलो आणि तिथे पण तिची चोच काही निघाली नाही. शेवटी ती मोठ्या खोलवर पाण्यात गेली. गंगेचा प्रवाह मोठा असल्याने आम्ही दोघीही तेथे वाहून गेलो आणि मरण पावलो. आणि गंगेच्या आशीर्वादाने ही ब्राह्मणाची पत्नी आणि मी मोठा ज्योतिषी झालो. आता तीच माझी पत्नी आहे. मरेपर्यंत ती मला शिव्या देत राहील आणि मी पण माझ्या कर्माचे फळ म्हणून ते सहन करत राहील. कारण हे माझ्या कर्माचे फळ आहे, यामुळेच मी शांत राहतो. आता तुझा प्रश्न विचार. पुजाऱ्याने सगळा वृत्तांत सांगितला आणि विचारलं, अधर्मी पापी राजाने माझे हात का कापले? यावर ज्योतिषी म्हणाला, राजाने तुझे हात कापले नाहीत, तुझ्या कर्मानेच तुझे हात कापले. आता ऐक, पूर्वजन्मी तुम्ही एक तपस्वी होते आणि राजकुमारी जिच्या हातून राजकुमार मेला ती एक गाय होती. राजकुमार एक कसाई होता. कसाई गायीला मारायला लागला तेव्हा गाय आपले प्राण वाचवण्यासाठी तुमच्या समोरून जंगलात पळून गेली आणि मागून कसाई आला. त्याने तुम्हाला विचारलं, इकडे गाय तर आली नाही ना?
आणि तुम्ही प्रण केला होता खोटं बोलणार नाही. मग जिकडे गाय गेली तिकडे तुम्ही हाताने इशारा केला. मग त्या कसाईने गाईला तलवारीने मारलं. गंगेच्या किनारी तिची कातडी तो काढत होता तेवढ्यातच जंगलातून एक सिंह आला व गाय व कसाई या दोघांनाही त्याने खाल्लं. त्यांच्या उरलेली हाडे गंगेत वाहून गेली. गंगेच्या आशीर्वादाने कसाईला राजकुमार आणि गाईला राजकुमारीचा जन्म मिळाला. त्यांच्या कर्माने ते परत एकत्र आली, कारण कसाईने गाईला तलवारीने मारलं होतं. याचमुळे राजकुमारीकडून आपोआप ती तलवार पडली व राजकुमाराचे डोके धडा वेगळे झाले. तो मरण पावला. त्यामुळे त्याला त्याच्या कर्माची फळं मिळाली. आणि तू हाताने इशारा केला होतास त्यामुळे त्या कर्माने तुझे हात कापले गेले. यात तुझा दोष नाही, दुसरा कोणाचाही नाही. नंतर शंकरजी पार्वतीला म्हणाले, ऐकलेस, मनुष्य आपल्या व्यक्तींकडून दुःखी होतो त्याचप्रमाणे ज्योतिषी आपल्या पत्नीकडून शिव्या खात होता, कारण त्याने पाप केले होते. दुसरा प्रश्न आहे, संसारात सर्वात मजबूत लाठी कोणाची आहे? याचे उत्तर या गोष्टीत आहे, जे मी तुला सांगणार आहे. एक साधू पावसाच्या पाण्यात आपल्याच धुंदीत जात होता. त्याने रस्त्याने एक मिठाईचे दुकान बघितले. तिथे एका कढाईत गरम गरम दूध आणि दुसऱ्या कढईत जिलबी तयार होत होती. साधू तिथे थोडा वेळ थांबला. त्याला भूक लागली होती. तो हलवाईकडे बघू लागला. त्याला काही खायचे होते, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्या हलवाईने गरम गरम दूध व जिलेबी त्या साधूला दिले. त्यानंतर साधूने गरम दुधाबरोबर जिलेबी खाल्ली व नंतर हात वर करून हलवाईसाठी देवाकडे प्रार्थना करू लागला आणि नंतर तो पुढे चालू लागला. साधूचे पोट भरले होते. जगाच्या दुःखांपासून दूर असा तो साधू आपल्याच धुंदीमध्ये पावसाच्या पाण्याचे थेंब उडवत चालला होता. त्याच्या मागे एक नवविवाहित जोडपे पण चालत होते, पण त्याला ते माहिती नव्हते. एकदा साधूने पावसाच्या पाण्यात जोरात लाथ मारली. तसंच ते पाणी नवविवाहित स्त्रीच्या अंगावर पडलं. तिचे किमती कपडे खराब झाले. तेव्हा नवविवाहित तरुणाने साधूला पकडले. तिथे लोकांची गर्दी जमली. तरुण चिडलेला होता, पण साधूला सोडवायला कोणीही पुढे येत नव्हते. त्या तरुणाने एक जोरदार साधूच्या गालावर मारली. त्यामुळे साधू खाली पडला. नंतर तो युवक व युवती पुढे निघून गेले, आपल्या घरी पोचले. तो युवक आपल्या पत्नीबरोबर हसत खेळत घराच्या पायऱ्या चढत होता. पावसामुळे पायऱ्यांवर चिखल झाला होता. तो युवक अचानक पायऱ्यांवरून खाली पडू लागला. मग त्याची पत्नी ओरडू लागली. आजूबाजूला लोक जमा झाले. त्यांनी त्या युवकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्या युवकाचे डोके फुटले होते. त्यांच्याबरोबर लोकांनी साधूला पण तेथे पाहिले. साधू पण खाली पडल्यामुळे त्याला जखम झाली होती व जखमेवर औषधोपचार करण्यासाठी तो तेथे आला होता. लोकांनी त्या साधूला बघितलं व बोलू लागले, नक्कीच या साधूने युवकाला श्राप दिला असेल. मग तिथल्या युवकांनी ही गोष्ट ऐकून साधूला घेरलं आणि विचारलं, तुम्ही देवाचे कसे भक्त आहात? तुम्हाला मारल्याने तुम्ही या युवकाला श्राप दिला. त्यावर साधू बोलला, देवाची शपथ घेऊन मी सांगतो, मी श्राप दिला नाही. मग जमलेल्या त्या लोकांना साधूने एक प्रश्न विचारला. या घटना घडल्या तेव्हा तिथे कोण उपस्थित होतं? तेव्हा एक युवक पुढे आला व सांगू लागला, मी तिथे उपस्थित होतो. मग साधू बोलला, माझ्याकडून चिखल उडाला तो त्या युवकावर उडाला का? त्याचे कपडे खराब झाले होते का? तर युवक बोलला, नाही, महिलेचे कपडे खराब झाले होते. मग साधूने विचारलं, मग मला युवकाने गालात का मारलं? मग एक युवक बोलला की त्या महिलेचा तो पती होता म्हणून त्याने मारलं. त्याला सहन झालं नाही. त्याच्या पत्नीचे कपडे खराब झाले होते. मग साधू मोठ्याने बोलला, मी कोणाला श्राप दिलेला नाही, पण कोणीतरी आहे जो माझ्यावर प्रेम करतो. जर महिलेचा प्रेमी हे सहन करू शकला नाही तर माझा प्रेमी स्वयं परमेश्वर आहे. ते कसं सहन करतील की कोणी मला मारेल? माझा प्रेमी इतका शक्तिशाली आहे की जगातील मोठ्यातला मोठा राजा पण त्याच्या काठीला घाबरतो. त्या परमेश्वराची लाठी दिसत नाही आणि आवाजही करत नाही, परंतु पडते जरूर. तेव्हा खूप दुःख देते. दुसऱ्याला दुःख देणं म्हणजेच
स्वतः दुःख सहन करण्याची तयारी करणं. मनुष्याला वाईट कर्मापासून दूर राहिलं पाहिजे, कारण परमेश्वराच्या काठीचा आवाज होत नाही. सर्वात मजबूत लाठी परमेश्वराची राहते, त्याला कोणी तोडूही शकत नाही आणि कोणीही आपल्यावर पडण्यापासून रोखूही शकत नाही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटले आहे. हे पार्वती, तुम्हाला उत्तर भेटलेले आहे. इथे आपलेच लोक आपल्याला दुःख का देतात? जे व्यक्तींबरोबर घडते ते कर्मानुसार घडत असते. भगवान शिव यांचे उत्तर ऐकून माता पार्वती संतुष्ट झाली. या प्रकारे भगवान शिव यांनी माता पार्वतीच्या प्रश्नांची उत्तरे दिले. आशा आहे तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील, तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.